हिमाचल प्रदेशच्या एका छोट्याशा गावामध्ये अर्जुन नावाचा एक मुलगा राहायचा। अर्जुन हे खूपच इमानदार आणि शरीफ स्वभावाचा माणूस होता। तो गावामध्ये एका छोट्याशा दुकानावर गोड पान बनवून सगळ्यांना विकायचा। काही पण बोल अर्जुन, तुझं गोड पान फक्त ह्या गावात नाही पण दूर दूरच्या गावात प्रसिद्ध आहेत। हे तर त्या लोकांचं बडपण आहे मुखिया काका, नाहीतर मी तर साधं सरळ पान बनवतो, पण मी तर मानतो की माझ्यापेक्षा किती चांगलं गोड पान तर सुक्या काका बनवतात। अरे नाही अर्जुन, हे तर तुझा बडपण आहे। माझा विश्वास आहे की तू एक दिवशी नक्की तरक्की करणार। तुम्ही पण ना मुखिया काका, कधी ऐकलंय तुम्ही की पान विकणारा तरक्की करेल? अच्छा ऐक, शहरातून माझे काही पाहुणे येत आहेत संध्याकाळी, ते जेव्हा येऊन जातील मी तुझ्या गोड पानाची खूप जास्त तारीफ करून ठेवली आहे, तर तू थोडासा त्यांचं लक्ष ठेवशील, ठीक आहे? बिलकुल मुखिया काका, बिलकुल। तुम्ही टेन्शन फ्री होऊन त्यांना संध्याकाळी इथे घेऊन या। माझ्या हातचं बनलेलं गोड पान ते आपल्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही। संध्याकाळी मुखिया 2 लोकांबरोबर तिथे पोहोचला। अर्जुन, हेच आहेत माझे ते शहरातून आलेले पाहुणे। अर्जुनने त्या दोघांना 2 गोड पान बनवून दिले, पण जसंच त्या दोघांनी त्या दोन्ही गोड पानांना खाल्लं तर अचानक त्यांची जीभ कटली। काय झालं? अर्जुनच्या बाजूला पान तर खूप प्रसिद्ध असतं, मग तुम्ही दोघं इतकं वाईट तोंड का बनवत आहात? काय मुखियाजी, तुम्ही तर बोलले होते तुमच्या गावाचा हाल माणूस खूप चांगले पान बनवतो। मुखिया क्रोधित होऊन अर्जुनला बोलला, काय हरकत आहे अर्जुन? त्यांच्यासमोर माझा अपमान करू इच्छितो? नाही मुखियाजी, मी तर गोड पान बनवलं होतं, पण माहित नाही माझ्याकडनं अशी चूक झाली कशी। बस 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 कर, मला इकडे यायलाच नव्हतं पाहिजे। चला तुम्ही दोघं माझ्यासोबत। मुखिया क्रोधित होऊन तिथून निघून गेला। संध्याकाळी अर्जुन दुकान बंद करून जेव्हा आपल्या घरी गेला, किती वेळा म्हटलं आहे तुला की दुकान एवढा लवकर बंद करत जाऊ नको। हे काय बोलतात बाबा तुम्ही पण? रात्रीचे 11 वाजले आहे, तुम्हाला काय हवंय? मी पूर्ण रात्रभर आपलं दुकान उघडं ठेवू? मी पण माणूस आहे, थकून जातो। हो, मला माहित आहे की तू किती मेहनत करतो। अरे तुझं कामच काय आहे? दिवसभर फक्त दुकानात बसून बसून पानच तर विकत राहतो ना। आण लवकर, महिन्याची जितकी पण आमदनी झाली आहे ती माझ्या हातात ठेव। अर्जुनने 10,000 रुपये आपल्या बाबांच्या हातामध्ये ठेवले। बाबा, ह्या महिन्यातली आमदनी इतकीच झाली आहे। तुला चांगल्यानं माहीत आहे अर्जुन की मला खोटं बिलकुल आवडत नाही। मागच्या महिन्यात तू मला 12,000 रुपये दिले होते, तुझे पैसे प्रत्येक महिन्यात कमी होत चालले आहे। लक्षात ठेवशील, पुढच्या महिन्यात 10,000पेक्षा 1 रुपया पण कमी तू मला दिला तर मी तुला घरातून धक्के मारून बाहेर काढून टाकील। तेव्हा तिथे अर्जुनची सौतर बहीण दिव्या आली। बस करा बाबा, तुम्हाला जरा पण लाज नाही वाटत? आपल्याच मुलग्यावर एवढा अत्याचार करताना? दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती मेहनत करतात आणि आपल्या कमाईचा एक एक पैसा तुमच्या हातावर येऊन ठेवतात, त्याच्यानंतरही तुम्हाला पैशांची भूक संपायचं नावच घेत नाही। आपलं तोंड बंद ठेव दिव्या, तुला माहित नाही की हा तुझा सावत्र भाऊ आहे? हो माहिती आहे मला, हा माझा सौतर भाऊ आहे, पण बहुतेक तुम्हाला हे नाही माहीत की भाऊ तर भाऊच असतो, मग तो सक्का असो की सौतर। अरे एवढं तर एखादी सक्का मुलगा पण नाही करत जेवढं की दादा तुमच्यासाठी करत आहेत। आपल्या मुलगीचं बोलणं ऐकून निरंजन दास तिथून निघून गेला। तुला बाबांची असं नाही बोलायला पाहिजे होतं दिव्या। आणि बाबाजी प्रत्येक वेळीच तुम्हाला काय ना काय बोलत असतात, ते कुठपर्यंत बरोबर आहे? आता तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते। दुसऱ्या दिवशी अर्जुन आपल्या दुकानावर पोचला, पण तिथे जाऊन त्याने बघितलं की त्याची दुकान तुटलेली होती आणि तिथे मुखिया काही माणसांना घेऊन उभा होता आणि त्याला रागेच्या नजरेने बघत होता। हे तुम्ही काय केलं? माझी दुकान का फोडली? काल तुझं माझ्या पाहुण्यांसमोर अपमान केला ना, त्याचा बदला तर मला घ्यायचाच होता। मी पानामध्ये जाणून बुजून चुना नव्हता टाकला मुखियाजी। अच्छा, तर तो चुना आपल्या आप जास्त झाला। जास्त चांगलं बोलायचा प्रयत्न करू नको, मला सगळं माहिती आहे। हे सगळं तुझा कट होता।
मला अपमानित करायचा, तर त्याच्या बदल्यात तुम्ही मला मारलं असतं, फोडलं असतं. माझं दुकान फोडायची काय गरज होती? त्याची हे दुकान अवैध जागेवर स्थित होते म्हणून मी याला तोडून टाकलं. आता तुला हवं असून पण त्याची रिपोर्ट पोलीसमध्ये नाही देऊ शकत. आणि तसं पण तुझं दुकानात होतच काय, फक्त हे पान. मुखियाजी, आता मी काय करणार? तुम्हाला तर माहीत आहे की प्रत्येक महिन्यात माझ्या बाबांना एक बांधलेली रक्कम द्यावी लागते. जर वेळेवर मी त्यांना पैसे नाही दिले तर ते मला धक्के मारून घरातनं बाहेर काढून टाकतील. तर मग तू एक काम कर अर्जुन, आपली पानची टोकरी उचल आणि घरी घरी जाऊन पान विक. अर्जुन बिचारा फुटून फुटून रडायला लागला. पण त्याच्याकडे आता घरी घरी पान विकण्याच्या ऐवजी आणखीन दुसरा काहीच रस्ता उरला नव्हता. त्या दिवसापासून अर्जुन टोकरी घेऊन घरी घरी जाऊन पान विकायला लागला. संध्याकाळपर्यंत तो एवढा दमून जायचा की त्याला काहीच होश नाही राहायचं. एक दिवसाची गोष्ट आहे. अर्जुन पान विकून संध्याकाळी घरी जात होता की तेव्हा एक म्हातारा माणूस रस्त्यावर त्याला रडताना दिसला. काय झालं बाबा, तुम्ही रडत का आहात? बाळा, माझी बायको बिमार आहे आणि माझ्याकडे इतके पैसे नाही आहे की मी तिचा उपचार करू शकेल. डॉक्टरनी तर तिला फॉरेन भरती करायला सांगितलं आहे. तुम्हाला किती पैशांची गरज आहे बाबा? मला 10,000 रुपयांची खूप गरज आहे. जर कुठून तरी मला पैसे मिळून जातील तर माझ्या बायकोचे प्राण वाचून जातील. अर्जुन आपल्या मनामध्ये काहीतरी विचार करायला लागला, कारण त्याच्याकडे जवळजवळ फक्त 10,000 रुपये होते. म्हातारा माणूस अर्जुनचं बोलणं ऐकून खुश झाला. हे घ्या बाबा, 10,000 रुपये तुम्ही ठेवून घ्या आणि तुमच्या बायकोचा उपचार करा. बाळा, माझे कोणी संतान नाही आहे, पण गावाच्या त्या पहाडीवर माझी जमीन पडलेली आहे. तुला हवं तर तू तिकडे शेती करू शकतो. बाबा, जर तुमच्याजवळ शेती पडली होती तर तुम्ही ती शेती विकून तुमच्या बायकोचा उपचार का नाही करवला? एवढ्या लवकर त्याला कोणी विकत नसतं घेऊ शकतं बाळा. पण बाबा, मी त्या जमिनीवर कसली शेती करणार? तू पान विकतोस ना, मग पानची खेती का नाही करत? एवढं बोलून त्या माणसाने पानाचा तुकडा अर्जुनला दिला आणि एक विचित्र अंदाजामध्ये त्याला बोलला. हा कुठला साधारण पानाचा तुकडा नाहीये, पण एका जादुई पानाचा तुकडा आहे. खूप वर्षा पहिले हा पानाचा तुकडा मला कोणीतरी दिला होता. आज मी हा पानचा तुकडा तुला वरदान स्वरूप देतोय. तू जसंच ह्या पानाच्या तुकड्याला जमिनीत गाडून काढशील, काहीच वेळानंतर पानाची खेती पूर्ण जमिनीमध्ये पसरून जाईल. पण लक्षात ठेवशील, लोभी नको होशील आणि अधिक पान नको उगवशील. एवढं बोलून तो म्हातारा माणूस तिथून निघून गेला आणि अर्जुन आपल्या घरी आला. पैसे कुठे अर्जुन? पैसे नाही आहेत बाबा. मी तुम्हाला पुढच्या महिन्यात 20,000 रुपये देऊन देणार. ठीक आहे, लक्षात ठेवशील. जर पुढच्या महिन्यात पैसे नाही दिले ना तर ह्या घरातले दार तुझ्यासाठी नेहमीसाठी बंद होऊन जाईल. अर्जुनने आपल्या बाबाच्या बोलण्यावर काहीच लक्ष नाही दिलं. दुसऱ्या दिवशी अर्जुनने त्या माणसाने सांगितलेल्या प्रकारे आपल्या जमिनीवर पोचला आणि अर्जुनने तो छोटासा पानाचा तुकडा जमिनीमध्ये गाडला. आणि जसंच त्याने त्या जाग्याटी पाणी टाकलं तर बघताच बघता जमिनीच्या प्रत्येक हिस्स्यावर छोटे छोटे पान उगायला लागले. अर्जुनने त्या पानाच्या तुकड्याला काढलं. बाबा तर खरंच खूप चमत्कारी निघाले. आता तो दिवस दूर नाही जे मी बघताच बघता खूप धनवान होऊन जाईल आणि आपल्या बहिणीचं लग्न खूप धूमधडाक्यानं करणार. त्या दिवसापासून अर्जुन पानाची शेती करू लागला आणि अर्जुनचे दिवस बदलून गेले. पुढच्या महिन्यात अर्जुनने पूर्ण 30,000 पैसे आपल्या बाबांच्या हातामध्ये ठेवले आणि तेथून निघून गेला. याच्याकडे 30,000 रुपये कसे आले? जेवढं तर मी ऐकलंय ते याची दुकान तर मुखियानं तोडली. नक्की काही ना काही गडबड आहे. मला माहीत करावं लागेल की नेमका हा इतके पैसे आणतं कुठून आहे. त्या दिवसापासून अर्जुनचा सौतर बाबा अर्जुनचा पाठलाग करू लागला आणि एक दिवस त्याने अर्जुनला पानाच्या शेतीमध्ये बघितलं. तो हसत हसत अर्जुनकडे बघून बोलला. अच्छा, तर सगळ्याचं सगळं काम इथे होतंय.
पण तुझ्यापेक्षा मूर्ख माणूस मी आपल्या आयुष्यात नाही बघितला. अरे जर तुझ्याकडे हा जादुई पानाचा पत्ता आहे आणि तू यांना खूप सारी खेती करू शकतो आणि खूप सारे पान उगवू शकतो, मग तू इतके कमी पानं का उगवतो? नाही बाबा, मी लोभ नाही करणार. आण तो पानाचा तुकडा मला दे, शेती मी करणार आणि तू जाऊन घरी बस. बाबा तुम्ही गोष्ट लक्षात घ्या माझी. जास्त लोभ आंधळा करून टाकतो आणि मला जास्त पान उगवायला मना केलं गेलं आहे. तुला चांगल्याने माहीत आहे अर्जुन की मी ह्या संसारमध्ये कोणाशी प्रेम केलंय तर ते फक्त धनशी केलंय. जर तू तो पानचा तुकडा सरळपणे माझ्या हाती नाही दिला तर घरातून फक्त मी तुलाच नाही काढणार, पण तुझ्या बहिणीला पण धक्के मारून बाहेर काढून टाकेल. त्याची इच्छा नसतानाही अर्जुनने मजबुरीमध्ये तो पानचा तुकडा आपल्या बाबांना देतो. मूर्ख कुठला, आता मी सगळे पान उगवेल आणि विकून टाकेल आणि बघताच बघता माझं घर हवेलीत परिवर्तित होऊन जाईल. पण झालं हेच उलट. बघताच बघता त्या गोडशा पानांना ज्यांनी पण खाल्लं ते सगळेजण आजारी पडले. काही वेळानंतर मुखिया सगळ्या गाववाल्यांना घेऊन निरंजन दासच्या घरी पोचला. निरंजन दास, तुझा पान ज्यांनी पण खाल्ला ते सगळे बिमार पडलेले आहे. माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवा, मी त्या गोड पानांमध्ये काहीच नाही मिळवलं, तरी पण माहीत नाही सगळे कसे बिमार पडले. हे सगळं मला नाही माहीत. तू त्यांना बिमार पाडलंय तर आता तूच त्यांना ठीक करशील, नाहीतर मी तुझे पोलीसमध्ये रिपोर्ट दर्ज करून देईल आणि तुला जेलची चक्की पिसावं लागेल. मुखिया काका, आपल्या बाबांच्या व्यतीनं मी क्षमा मागतो. मी तुम्हाला वचन देतो की जे लोक बिमार पडलेत मी त्यांना ठीक करायचा पूर्ण प्रयत्न करणार. मला थोडासा वेळ द्या. मुखिया तिथून निघून गेला. मला माफ कर बाळा, मी लोभात आंधळा झालो होतो. मला समजलं आहे की जास्त लोभ माणसाला नुकसानच्या व्यतिरिक्त अजून काहीच देत नाही. चिंता नका करू बाबा, तुम्हाला समजलं आहे, माझ्यासाठी हेच खूप आहे. त्या दिवसानंतर अर्जुन त्या म्हाताऱ्या माणसाला शोधायला लागला आणि त्याची मेहनत सफल झाली. मी तुला म्हटलं होतं की जास्त लोभ नको करशील. बाबा, लोभ मी नाही माझ्या बाबांना केलेलं आणि त्याचा त्यांनी परिणाम पण भोगतला. कधी अजून असतं तर मी पण त्याची मदत नसती केली. पण तू खूप चांगल्या स्वभावाचा व्यक्ती आहे. तुझ्या वडिलांनी तुझ्यावर एवढे अत्याचार केले, त्याच्या व्यतिरिक्त पण तू त्यांची मदत करू इच्छितो. आता ऐक, आता तू त्या जादुई पानाशी जो पण पान उगवशील त्यातनं एका पानाला पिसून टाकशील आणि त्या लेपला सगळ्या पानांमध्ये मिळवून टाकशील. ते सगळे पान औषधींचं काम करतील आणि जितके पण लोक बिमार झालेत ते सगळे ठीक होऊन जातील. अर्जुनने एकदम तसंच केलं. त्यांनी जडीबुटी तयार केली आणि आपल्या उगवलेल्या पानांमध्ये त्या जडीबुटीला मिसळलं. त्यानंतर ज्याने पण त्या पानला खाल्लं ते सगळेजण स्वस्थ झाले आणि बघताच बघता अर्जुनने उगवलेले गोड पान दुसऱ्या शहरमध्ये पण प्रसिद्ध व्हायला लागले. मला क्षमा कर अर्जुन, तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला, पण तुझ्यामुळे आज या गावाचं नाव इतकं प्रसिद्ध झालं आहे. नाही मुखियाजी, माफी मागायची काही गरज नाहीये. आपण सगळे एकाच गावाचे वासी आहोत, एका भावांसारखे, आणि भावांमध्ये छोटे मोठे लहान भांडणं तर होतच राहतात. अर्जुनचं बोलणं ऐकून मुखिया हसायला लागला. काही महिन्यानंतर अर्जुनने आपल्या बहिणीचं लग्न खूप मोठ्याने केलं. आता त्याचे सौतर बाबा अर्जुनला आपल्या सख्या मुलापेक्षा पण जास्त प्रेम करू लागले आणि अर्जुन आज पण जादुई गोड पानांची शेती करतो.